हाय हॅलो नमस्कार. मी प्रतिमा परियाण मॉममध्ये तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तुमचा आजचा दिवस खूप छान आणि मस्त जाऊ दे हीच महालक्ष्मीचरणी प्रार्थना. तर सकाळी सकाळी मी बाहेरचं जे पॅसेज आहे ते सगळं पुसून वगैरे घेतला होता. झाडांना पाणी घातलं. त्याच्यानंतर मग फ्रेश झाले आणि ज्या उशांच्या खुळी होत्या किंवा उशांचे जे कवर आहेत ना ते मी काल धुवून टाकले होते. त्याचे कवर घालायचे राहिलेले ते घालायला घेतलेले आहेत कवर. तर सोप्याचे सुद्धा कवर मला धुवायचे आहेत. तर ते आता उद्या धुवून टाकेल मी. असं मला वरचे वर सारखी साफसफाई करावी लागते आणि अशीच साफसफाई ठेवली तर आपलं घर स्वच्छ आणि सुंदर नीटनेटकं राहतं. म्हणून माझी खूप खूप अशी धावपळसारखी चालूच असते. सारखं काम पण चालू असतं घरामध्ये. स्वच्छता कसं ठेवायचं किंवा स्वच्छ घर कसं ठेवायचं, मेंटेन घर कसं राहील याच्याकडे जास्तीत जास्त लक्ष असतं. तर आता हे सगळं मी व्यवस्थित ठेवून देते. त्याच्यानंतर मग मला जेवायला पण बनवायचं आहे दुपारचं. परी येईल स्कूलमधून आणि मी पण अजून काहीच खाल्लेलं नाही आहे. थोडाफार नाश्ता केलेला आणि त्याच्यानंतर ही सगळी कामं आवरत होते घरामधली. देवपूजा करायची राहिलेली ती पण देवपूजा करून घेतलेली आहे. तुम्हाला दाखवते मी. तर अशी माझी देवपूजा आजची झालेली आहे. छान वाटत आहे. तर हे फ्लिपकार्टवरून मी पार्सल मागवलं होतं. मी शूज मागवले होते. खूप दिवस झाले शूज मागवायचे होते. खराब झालेले शूज त्यामुळे मागवलेत. तर आता मी ओपन करते तुमच्यासमोर कसे आले शूज मी तुम्हाला पण दाखवते. तर आता हे शूज मी तुमच्यासमोरच ओपन करते. बघूया कसे आलेत. जर क्वालिटी थोडी खराब आली असेल किंवा काय डॅमेज वगैरे असेल तर मग आपल्याकडे प्रूफ पाहिजे ना. म्हणून मग मी असं समोरच आता मी ओपन करते. अर्बन फुटवेअर मेड इन इंडिया. तर आता मी हे बाजूला ठेवते ग्लास, कारण गरम पाणी आणले मी प्यायला. मी गरम पाणीच पिते. तर आता हे ओपन करते तुमच्यासमोर मी. खोका पण खाली टाकून देऊ. तर आता मी तुम्हाला शूज दाखवते. मी कसला शूज मागवलाय. व्हाईट कलरचा मागवलाय. व्हाईट कलर कसं कोणता पण ड्रेसवरती कशावरती पण मॅच होतो म्हणून मग व्हाईट कलर मागवलाय. तर हा असा आहे. नॉड वगैरे आहे त्याला. शूज तर खूप छान आलाय बरं का. मस्त आहे मस्त आहे. क्वालिटी तर छान आहे. छान आली क्वालिटी मस्त आहे. मला जास्त करून हे लेस वगैरे आवडत नाही पण घेतले. हा पण तसाच आहे. छान छान असे शूज मागवलेत मी. तर बापरे पडला खाली. आणि छान आलाय शूज. मस्त आलाय. क्वालिटी तर भारी आहे. एक नंबर क्वालिटी आहे. मस्त आहे. तर आता हे ठेवून देते व्यवस्थित परत, कारण व्हाईट असल्यामुळे खराब व्हायला नको ना. जेव्हा घालायचं आहे त्यावेळेस नक्की तुम्हाला दिसेल. घातल्यानंतर मी नक्कीच दाखवेन तुम्हाला. तर तुम्हाला शूज कसा वाटला नक्की मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. आता सकाळी पार्सल आले. 3 दिवसापूर्वी मी मागवलं होता. फ्लिपकार्टची डिलिव्हरी जरा फास्ट आहे ह्याच्यापेक्षा. काय म्हणतात बाकीचे जे आपण मेकअपचे वगैरे प्रोडक्ट मागवतो ना पर्पलवरून किंवा मग वेगवेगळ्या ॲपवरून, त्याच्यापेक्षा तर ह्याची डिलिव्हरी थोडी मला फास्ट वाटली. छान आहे. मस्त आहे. शूज मस्त आहे. शूज आवडले मला. तुम्हाला कसे वाटले नक्की कमेंट बॉक्समध्ये मला सांगा. आणि चला आता ठेवून देते आणि आता बाकीची कामं आवरून घेते. मेहंदी लावलेले केस मी छानपैकी धुवून काढलेले आहेत आणि आता ते थोडेफार सुकलेत. आणि आता मी एक रेसिपी करायला घेतलेली आहे. क्रीम ऑफ स्पिनच सूप म्हणजेच पालकाचं सूप. तर आता मी पालकाचं सूप बनवायला घेतलेलं आहे
आणि मी पालक सूप कसं बनवते याची रेसिपी डिटेलमध्ये आज तुम्हाला ह्या व्हिडिओमध्ये बघायला मिळेल। चला तर मग सुरुवात करूया। पालक सूपसाठी काय काय साहित्य लागतं हे मी तुम्हाला दाखवते। व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत बघत राहा। आवडला तर चॅनलला लाईक, शेअर, कमेंट आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका। पालकाचा सूप बनवण्यासाठी इथं मी पालक घेतलेला आहे। हा मोठा बाउलभर पालक आहे। त्या साखर घेतलेली आहे इथे 1 चम्मच, लसूण घेतलेला आहे 2 चम्मच, बटर घेतलेला आहे 2 चम्मच। म्हणजे हे जे छोटे छोटे पॅकेट्स मिळतात ना हे वापरले तरी सुद्धा चालतं। तर मी हे छोटे पॅकेट घेतलेले आहेत। तर जेव्हा आपण पालक उकडायला टाकणार आहोत म्हणजे पालक उकडून घेणार आहोत त्यावेळेस आपल्याला या सगळ्या गोष्टी लागणार आहेत। साखर आणि पालक लागणार आहे आणि फोडणीसाठी नंतर मग बटर आणि लसूण लागणार आहे। तर ते तुम्हाला पुढे दिसेलच। तर आता त्याच्यानंतर आपल्याला सूप बनवण्यासाठी काय काय साहित्य लागतं हे दाखवते। तर आता ह्याच्यामध्ये मी दूध घेतलेलं आहे। तर दूध पालकाच्या हिशोबानेच घ्यायचं। तर मी पाव लिटर दूध याच्यामध्ये वापरणार आहे। अमूलची फ्रेश क्रीमसुद्धा घेतलेली आहे। गव्हाचं पीठ घेतलेलं आहे 2 चमचे। इथं घेतलेलं आहे मी तमालपत्र, चिमूटभर मीठ आणि काळी मिरी पूड पण घेतलेली आहे, कारण आपल्याला लागणार आहे अर्धा चम्मच काळी मिरी पूड। आणि इथं अमूल बटरसुद्धा घेतलेलं आहे मी। तर इथं सुद्धा आपल्याला अमूल बटरचा वापर करायचा आहे। तर आता मी पाणी इकडे उकळत ठेवलं होतं। पाण्याला छानपैकी अशी उकळी आलेली आहे आणि आता पाण्यामध्ये आपण हे स्वच्छ धुतलेला जो पालक आहे ना तो सगळा पालक आता मी ह्या पाण्यामध्ये उकळी काढून घेणार आहे, त्याची म्हणजे उकडून घेणार आहे। आणि पालकाचा रंग तसाच राहावा यासाठी थोडी त्याच्यामध्ये आपण साखर पण घालणार आहोत। पालकाचा हिरवागार रंग तसाच राहतो म्हणून। तर हे छानपैकी असं मिक्स करू आता आपण। तर आता हे छान असं आता एक उकळी काढून घेते ह्याला आणि त्यानंतर मग मी पुढची कृती दाखवते तुम्हाला। पालक छान असा उकडलाय आणि पालक जास्त पण आपल्याला उकडून घ्यायचा नाहीये, फक्त पालकाचा जो उग्रवास असतो ना तो काढून टाकायचा आहे। त्यासाठी आपण चिमूटभर साखर टाकली त्यामध्ये, म्हणजे अर्धा चम्मच साखर टाकलेली आहे। तर आता हे सगळं मी पालक जे आहे ते थंड पाण्यामध्ये काढून घेते, म्हणजे पालकाचा रंग आहे असं राहील। तर आता मी गॅस केलाय बंद आणि आता हा पालक मी काढून घेते। थंड पाण्यामध्ये हा टाकायचा आपल्याला पालक। तर मी फ्रीजमध्ये थंड पाणी करून घेतलेलं आहे। तर ह्याच्यामध्ये 2-3 मिनिटासाठी असंच पालक ठेवणार आहे मी आणि आता आपण फोडणी करून घेऊया। तर आता 2 चम्मच मी बटर घातलेला आहे आणि त्याच्यामध्ये आपल्याला घालायचं आहे हा चॉप केलेला लसूण। तर आता हा लसूण आपल्याला छान असा फ्राय करून घ्यायचा आहे। लसूण चांगला गुलाबी रंगावर फ्राय झाला ना की त्याच्यामध्ये आपल्याला थंड पाण्यामध्ये ठेवलेला पालक घालायचा आहे। लसूण छान परतलाय, त्याच्यामध्ये आता हा पालक टाकून घेते। पालक छान असा आता बटरमध्ये आणि लसूणमध्ये आपल्याला फ्राय करून घ्यायचा आहे। पालकाचा स्मेल आणि जो लसूण आपण हा क्रिस्पी एकदम फ्राय केलाय ना लसूण, तर ह्याचा स्मेल सूपमध्ये एवढा छान उतरतो ना, लहान मुलं आवडीने खातात आणि परत परत मागतील असे हे सूप आहे। तर हे छानपैकी असं 2-3 मिनिटासाठी मी परतून घेते। आता हे पालक आपण काढून घेऊया। तर आता हे पालक मी 2 मिनिटासाठी थंड व्हायला ठेवते। थंड झाल्यानंतर आपल्याला ह्या मिक्सरमधून याची प्युरी काढून घ्यायची आहे आणि तोपर्यंत आता मी जे सूपसाठी लागतं ते मी बनवायला घेते। तर आता मी कढईमध्ये परत बटर वापरलेला आहे। तर 1 चम्मच मी मोठा 1 चम्मच बटर वापरले आणि त्याच्यामध्ये आता मी टाकणार आहे 2 चम्मच गव्हाचं पीठ। तर आता हे गव्हाचं पीठ आहे ना हे छानपैकी आपल्याला बदामी रंगावरती भाजून घ्यायचंय। थोडंसं अजून लागेल। सूपमध्ये गव्हाचं पीठ का वापरतात? एकसंधपणा येण्यासाठी आपण गव्हाचं पीठ वापरलेलं आहे। तर आता हे छान असं परतून घेते। तर आता हे गव्हाचं पीठ छान असं बदामी रंग भाजून घेतले। आता मी त्याच्यामध्ये टाकणार आहे दूध। तर आता पाव लिटर दूध मी ह्याच्यामध्ये घालते आणि हे सगळं जे गव्हाचं पीठ भाजून घेतले आपण त्याच्यामध्ये एकत्र करून घ्यायचं, म्हणजे आपण जे सूप बनवणार आहोत ना त्याला एकसंधपणा येतो। तर आता ह्या दुधाला मी एक उकळी काढून घेणार आहे आणि त्यानंतर बाकीचं साहित्य याच्यामध्ये टाकणार आहे। दुधाला उकळी आल्यानंतर त्याच्यामध्ये मी टाकते मिरपूड थोडीशी, मिरपूड टाकल्यानंतर थोडंसं मी परत ढवळून घेतले। त्याच्यामध्ये आता हे टाकते तमालपत्र आणि त्याच्यामध्ये टाकते मी चिमूटभर मीठ चवीसाठी। आता हे पाहू शकताय तुम्ही किती घट्टपणा यायला आलाय।
तर आता ह्याची प्युरी करून घेते. त्यामध्ये थोडंसं पाणी टाकणार आहे आणि ह्याची मिक्सरला प्युरी फिरवून घेते. तर आता ही प्युरी मी ह्याच्यामध्ये टाकून घेते. तर पालकाची प्युरी सगळी टाकून झाली ह्याच्यामध्ये आणि आता चमच्याने परत छान ह्याला ढवळून घेऊ. तर किती छान दिसतोय पालक सूपचा रंग. त्याच्यामध्ये आता आपण टाकूया अमूल फ्रेश क्रीम. तर आता जवळजवळ मी 2 ते 3 चमचे ह्याच्यामध्ये अमूल फ्रेश क्रीम टाकली. आता परत ढवळून घेते आणि हे आपलं पालक सूप रेडी आहे. किती छान कलर आला ह्याला. तर आता हे आपण सर्व करूया. हवं तर तुम्ही हे तमालपत्र काढून टाकू शकता, पण गार्निशिंगला खूप छान दिसतं. तर वरून आपण असं गार्निशिंगसाठी क्रीम टाकू शकतो. तर झालेलं आहे आपलं क्रीम ऑफ स्पिनच सूप म्हणजेच पालकाचं सूप. तर तुम्हाला कशी वाटते ही रेसिपी नक्की सांगा मला कमेंट बॉक्समध्ये. आवडली का? आवडली असेल तर माझ्या चॅनलला नक्कीच लाईक करा, शेअर करा. अशी रेसिपी करून बघा. तुमच्या मुलांना सुद्धा खायला द्या आणि रिव्ह्यू नक्की कळवा कमेंट बॉक्समध्ये. तर आता मी टेस्ट करून बघते कसं झालंय. गरम गरम आहे.